गेल्या 50 वर्षात भारतानं प्रगतीची नवी नवी शिखरं पादाक्रांत केली. आयटी कंपन्या तथा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या आगमनानंतर नोकरीची नवीन दालनं खुली झाली. परंतु ज्या गतीनं शहरी भागाचा कायापालट झालेला बघायला मिळतो, त्याच गतीनं ग्रामीण भाग आणि ओबीसी वर्गाच्या प्रगतीचा वेग सुस्तच राहिला. भारतात अशा अनेक जाती जमाती आहेत ज्यांचं आकलन त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या आधारावरती केलं जातं. समाजाच्या प्रगतीबरोबरच जुन्या व्यवसायांनी सुद्धा आधुनिक रूप धारण केलं आहे. परंतु वडिलोपार्जित व्यवसायासोबत जोडलेल्या जनजाती आज सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यात अपयशी ठरल्या आहेत. काय झालं की समाजामध्ये आता आमच्या समाजामध्ये एक रॉयल्टीचा वीटभट्टीकडे लोक वळले की जर थोडंसं भांडवल झाल्यामुळे वीटभट्टीकडे. पण आज परिस्थिती अशी की भांडवल पूर्वी कुंभार जी वीट तयार करत होता त्या विटाची क्वालिटी वेगळी असायची. आज काय झालं की सर्व जाती समूहाचे लोक वीटभट्टी व्यवसायाकडे वळले आणि भांडवलशाहीचा धंदा झाला की कोळशाची गाडी जर मागवायची म्हटलं तर 2 लाख रुपये लागतात. आज 2 लाख रुपयाचा गुंतवणूक करण्यासाठी सामाजिक आर्थिक परिस्थिती नाही. जो तळागाळातला समाज आहे त्याची भांडवलाची परिस्थिती नसल्यामुळं तो काही ह्या व्यवसायाकडे वळत नाही. भारतात ओबीसी वर्गांना आरक्षण दिलं गेलं, परंतु त्याचा लाभ संबंधित गरजूंपर्यंत पोहोचतोय यावरती आज सुद्धा शंकाच निर्माण होऊ पाहते. आणि ओबीसी समाज हा स्वाभिमानी समाज आहे. हा स्वतः छोटे मोठे कुटीर उद्योग करून का होत नाही, पण आपला स्वाभिमानाने प्रपंच करणारा समाज आहे. महाराष्ट्रातल्या 374 जाती अशा आहेत की जो आपला जातीय व्यवसाय पूर्वीचा होता त्याला चिटकून राहिला. परंतु नंतर जसं जसं डेव्हलपमेंट होत गेल्या त्या डेव्हलपमेंटनुसार समाजाने देखील नोकरीच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माझ्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक आणि ओबीसीच्या लोकांच्या पदोन्नती याच्यामध्ये 50 वर्षापूर्वीची तफावत आणि आता जवळजवळ म्हणजे जो बॅकलॉग ओबीसीचा भरणं बाकी आहे तो जर झाला. आता ओबीसीच्या प्रत्येक संघटना म्हणजे कास्ट ट्राईब संघटना असेल, बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना असेल, याच्या माध्यमातून ओबीसीमध्ये जागृती मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. ओबीसी वर्गाच्या अधिकारांसाठी बऱ्याच संघटना काम करू लागल्या. अशोक विठ्ठल सोनवणे त्यापैकीच एक नाव. पेशानं पत्रकार अशोक सोनवणे ओबीसी वर्गांमध्ये जागरूकता आणण्याच्या कामी व्यस्त आहेत. ओबीसी वर्गवारीमध्ये अनेक जाती येतात ज्यांना हे सुद्धा माहीत नाही की आपल्या या जाती ओबीसीच्या श्रेणीमध्ये येतात. अशोक सोनवणे कायद्यामध्ये दाखल केल्या गेलेल्या या जातींच्या आधारावर लोकांना त्यांच्या वास्तवाची सूचना देण्याच्या प्रयत्नात आहेत. गणपतीच्या पिरियडमध्ये आम्ही बोर्ड लावले होते की आपण ओबीसी आहात काय, आणि त्या जातीचे आम्ही फॉर्मॅट दिले ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीचे. तर ते गणपतीमध्ये लोक चर्चा करत असायचे की याच्यामध्ये आपली जात आहे का. आणि मग त्याच्यातून काय झालं की आता पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात असा संदेश गेला की आम्ही जे ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून जे बोर्ड लावले आणि त्या बोर्डचा एवढा मोठा संदेश गेला. आणि नंतर मला माझ्या डायरीला अशा काही नोंदी आहेत 200 पेजेसच्या वह्या पॅक भरल्यात की आम्ही ओबीसी मध्ये कुठं बसतो, आमची ओबीसी मध्ये शासनाने कोणता नंबर दिलाय. अशा म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहित नव्हतं. माझ्या माहितीनुसार मुस्लिम समाजामध्ये काही गादीवाले पिंजारी आहेत त्यांना काही लोकांना माहित नव्हतं आम्ही ओबीसी आहोत. अशा लोकांचे माझ्याकडे फोन आले की ज्या पिंजारी समाज म्हणले आम्ही ओबीसीत आहोत. त्याच्यानंतर तांबट समाजातले काही पोटजाती आहेत त्यांच्या आम्ही पोटजाती लिहिल्या आणि ते ओबीसी मध्ये आहेत असं नगर जिल्ह्यामध्ये एक चर्चा सुरू झाली. समाजाच्या प्रगतीसोबतच जुने उद्योगधंदे इतिहास जमा होऊ लागले. मातीची मडकी घडवणारा कुंभार अगतिकतेनं आता आपला धंदा सोडून देऊ लागला आहे. अशोक सोनवणे अशा लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष करत आहेत. या समाजामध्ये समाजाला रॉयल्टी माफ करावी. यांचा म्हणजे जो खनिज आहे त्याची रॉयल्टी 20,000 रुपयाची रॉयल्टी
पर्यंत धंदा करणाऱ्या लोकांची रॉयल्टी घेऊ नये, म्हणजे खनिजकर घेऊ नये अशी भूमिका संविधानात आहे. तरी परंतु काय होतं की आमची लोक प्रशासनाला इतकी घाबरणारे लोक आहेत की तलाठी जरी आला तरी तो नको, आपल्याला आपलं काहीतरी चुकीचं असेल अशा भावना धरून तो तलाठ्याला देखील घाबरणारा माणूस रॉयल्टीचे GR वगैरे दाखवण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु प्रशासनानं रॉयल्टी माफ केलेली आहे. बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केलेली आहे की या समाजाला रॉयल्टी माफ केलेली आहे. त्यावेळेला प्रगतीच्या पायावरती अशोक सोनवणे यांनी 2009 मध्ये एका रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी वर्गामध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या रथयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला ओबीसी जागृत झाला आणि त्यांना कळायला लागलं की ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, ओबीसीच्या नोकरदार वर्गाचे काय प्रश्न आहेत, ओबीसीचे शैक्षणिक काय धोरणं आहेत आणि भविष्यामध्ये काय धोरणं होतील. आणि ह्या सगळ्या मुवमेंट ज्यावेळेला एकत्र यायला लागल्या त्या अर्थाने मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रातलं ओबीसी समाज जागृत करणे, 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार या रथयात्रेच्या माध्यमातून जागृत झाले. ओबीसी वर्गाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शिक्षण होय. कारण मुलं थोडी मोठी झाल्याबरोबरच आपल्या कौटुंबिक कामाला सुरुवात करतात. त्यामुळं त्यांच्या शिक्षणावरती त्याचा विपरीत प्रभाव पडतो. अशोक सोनवणे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं इत्यादींचं आयोजन करतात. यामुळे शिक्षणाच्या प्रती लोकांमध्ये एक जागृती घडून यायला आता मदत होऊ लागली आहे. परीक्षेचे 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही शाळेमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन सांगतोय की IAS IPS UPSC MPSCच्या परीक्षा आहेत, त्याच्यासाठी मार्गदर्शन लागलं. आम्ही प्रत्येक कॉलेजवरती छोटे छोटे हँडबिल 2008 पासून लावतोय. कारण आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना SP दिसतो, कलेक्टर दिसतो, कलेक्टर आहे हे माहिती आहे, SP आहे हे माहिती आहे, पण तो नेमका कोणत्या साईटनी शिक्षण घेतल्यामुळे तो IPS कलेक्टर झालाय, SP झालाय हे माहीत नव्हतं. परंतु 2008 पासून आम्ही जी चळवळ सुरू केली त्याच्या माध्यमातून बरेचसे लोक आज UPSC MPSCच्या माध्यमातून तिकडं वळू लागलेत. एका समाजाचा एक माणूस जर IAS IPS UPSC MPSC जर झाला तर सामाजिक ज्या संघटना आहेत आमच्या महाराष्ट्रात, कुंभार समाजाची असेल, नाभिक समाजाची असेल, तिली समाजाची असेल, ह्या सर्व समाजाचा एक एक माणूस जरी त्या रेंजला असला तर त्या समाजामध्ये त्याचा सत्कार केला जातोय. आणि तो सत्कार केल्यानंतर तिथला आमचा विद्यार्थी त्याच्या प्रगतीचा एक समोर ठेवल्यामुळं आज आमचे विद्यार्थी टक्केवारीमध्ये पुढे चाललेत. ओबीसीमध्ये जागृती आलेली आहे, शैक्षणिकदृष्ट्या जागृती येऊ लागली. आता त्याच्यामध्ये नेमका अशी अडचण येते की आर्थिकदृष्ट्या पुढच्या शिक्षणासाठी आमचा माणूस कमी पडतोय. तर त्याच्यासाठी ज्या काही ओबीसीच्या सवलती आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती, त्या खऱ्या अर्थानं शासनाला या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सामाजिक समतोल घडवायचा असेल तर ओबीसीच्या शैक्षणिक पात्रतेवरती खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रता ज्याला सुधारेल त्याला सामाजिक दरी आपोआप जी दरी आहे ती पुढे भविष्यात होणारी दरी जी आहे ती समाप्त होईल. समाजात दुर्लक्षित राहिलेला एक भाग म्हणजे पारधी समाज. इंग्रजांच्या माध्यमातून पास केल्या गेलेल्या क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट या ऍक्टमुळे 150 आदिवासी जातींवरती गुन्हेगारीचं लेबलच लावलं गेलं. खरं तर भारत स्वतंत्र झाला, परंतु या जनजाती आज सुद्धा आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत. अशोक सोनवणेंची अशा जातींना न्याय मिळवून देण्याची लढाई आज सुद्धा सुरू आहे. ज्याला समजा पारधी समाजाचा आम्ही मेळावा टाकला तर पारधी समाजाच्या मेळाव्याचे आम्ही पोस्टर लावले की दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं की आमचा ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणून अहमदनगर शहरात आहे, आम्ही पारधी समाजाचा मेळावा टाकला होता 2002ला. त्यावेळेला तिथं आम्ही पारधी समाजाचा मेळावा टाकल्याबरोबर महाराष्ट्रातले LIBचे सगळे पोलीस अगोदर त्या पुतळ्याजवळ येऊन थांबले होते की याच्यामध्ये जे चोर आहेत किंवा काय आहेत अशी जी त्यांच्याकडे पोलीस रेकॉर्डला
म्हणजे प्रत्यक्षात त्या माणसांनी सुधारण्याचाही प्रयत्न केला आहे आणि ते करत आहेत, केलेलं आहे, ऑलरेडी तसं झालेलं आहे. परंतु पोलिसांचा जो काही एका समाजावरती विशिष्ट म्हणजे इंग्रजांच्या काळापासून आलेला जो राग आहे किंवा त्यांनी गुन्हेगार ठरवलेली जमात आहे, त्याच्यामुळे हे सगळे लोक ताबडतोब त्यांच्यावरती एखाद्यामुळं जे परिवर्तन म्हणजे ज्यांना ते ऐकून परिवर्तन व्हायला पाहिजे त्यांच्या कानावरती समाजाची आणि संविधानाची काही जर शब्द पडले की आमच्यासाठी या देशामध्ये काय आहे हे जर त्यांच्या कानावर गेलं तर त्यांचं परिवर्तन होऊ शकतं. पारधी समाजाकडे बघण्याचा इतर समाजाचा दृष्टिकोन, त्यांची मानसिकता बदलणं हे सुद्धा आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात एक मोठं परिवर्तन बघायला मिळालं. पारधी समाजातील लोक शिक्षणाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. परंतु पूर्णपणे न्याय त्यांना मिळवून देण्यासाठी समाजानं त्यांना सर्वसामान्य नागरिकांचा दर्जा देणं अत्यावश्यक आहे. पारधी समाजाचं काम 2-3 संघटना, पारधी समाज समिती म्हणून एक आहे, राजेंद्र काळे नावाचे एक ग्रस्त आहेत, ते करतात. संतोष देवराम पवार हा माणूस पारधी समाजावरती काम करतोय. त्याच्यानंतर आता काही वेगवेगळ्या पक्षांनी देखील भूमिका घेऊन त्यांची माणसं त्यांच्यामध्ये काम करण्यामध्ये सोडलेली आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आदिवासी जनजाती आहेत. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेतीवाडी किंवा मोलमजुरी असा आहे. जागरूकतेच्या अभावानं त्यांना सुद्धा अनेक अन्याय सहन करावे लागतात. या जातींमध्ये सगळ्यात मोठी समस्या महिलांची आहे. अधिक अंग मेहनत आणि अपूर्ण आहारामुळे त्यांच्या आरोग्यावरती त्याचा प्रभाव पडू लागला आहे. अशोक सोनवणे आदिवासी महिलांच्या जागरूकतेसाठी सुद्धा काम करत आहेत. संविधानाने आम्हाला तीन ज्या गोष्टी दिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं हक्काच्या, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याच्यातून थोडीफार मदत आमच्या ह्या परित्यक्ता महिलांना, देवदासी महिलांना आणि माळपर्डीवाल्या महिलांना मिळाली तर एक सामाजिक जो काही त्यांच्याकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन तो बदलेल. आपल्या समाजातल्या विविध धार्मिक श्रद्धांच्यामुळे देवदासींचं एक स्थान समाजात आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमधून देवदासी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. समाजामध्ये धर्म आणि मानवतेच्या प्रचारासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा बळी देण्यासाठी त्या तयार राहतात. परंतु आज सुद्धा आमचा समाज देवदासींप्रती सहानुभूती दाखवण्यात कमी पडत आहे. प्रश्न आहे की याच्यामध्ये देवदासीमध्ये परित्यक्ता महिला आहेत, विधवा महिला आहेत, काही नवऱ्याने सोडून दिलेल्या आहेत. अशा महिलांवरती आम्ही काम करतो की त्यांना एक शासनाने 500 रुपये, 1000 रुपये जे मानधन जर दिलं तर त्यांचा एकी तिच्यापुरता पोट पाण्याचा प्रश्न, कारण ती काम करते, 50-100 रुपये ती दिवसभर शेतामध्ये खुरपून मिळवते आणि 400-500 रुपये जर 500 रुपये जर शासनाने दिले, आमची मागणी 1000 रुपयाची, तर 500 रुपये जरी शासनाने दिले तर त्या महिलेचा मीठ मिरचीचा जरी खर्च भागला. महिला मुक्ती, महिला जागृती याचे नारे आज समाजात बुलंद आहेत. पण आज सुद्धा या नाऱ्यांचा आवाज या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशोक सोनवणे हे देवदासींच्या प्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. हजारो वर्ष आमच्या समोर एक बिंबवलं गेलं की ही देवी आहे, हा देव आहे आणि तो देव आहे, हे जे बिंबवलं गेलं. आता